न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकासाची घोडदौड। राधाकृष्ण कॉलनीत बंद पाईप गटार कामाचे भूमिपूजन। सावेडी उपनगरातील मनपा क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राधाकृष्ण कॉलनी परिसरातील बंद पाईप गटार कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। या कामामुळे परिसरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी किरणताई बारसकर यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कामे केवळ तात्पुरती न करता दीर्घकालीन नियोजनावर भर दिला जात आहे। रस्ते करण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज, केबल आणि इतर भूमिगत सुविधा पूर्ण केल्या जात असल्याने भविष्यात वारंवार रस्ते खोदण्याची गरज भासत नाही। त्यामुळे सार्वजनिक निधीची बचत होत असून नागरिकांना दर्जेदार व टिकाऊ सुविधा उपलब्ध होत आहेत। नियोजनबद्ध विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक 1 ची विकसित विभाग म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। मूलभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असल्याने नागरिकांचा विश्वास वाढत असून या परिसरात नव्या वसाहती आणि नागरिकांची वर्दळही वाढत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आपण सर्वजण वार्ड क्रमांक 1 मधील दत्तनगर तसेच राधाकृष्ण नगर आणि वैभव लक्ष्मी कॉलनी या कॉलनीतील ड्रेनेज लाईनच्या उद्घाटन समारंभासाठी सर्वजण उपस्थित आहोत। तर मी सर्वप्रथम सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन सर्वजण उपस्थित राहिले आणि त्याचप्रमाणे या भागाच्या जो कायापालट आहे वार्ड क्रमांक 1 चा, तर यासाठी आपले वार्ड क्रमांक 1 चे डॉक्टर सागर बोरुडे तसेच संपत दादा बारसकर आणि आपले कार्यसम्राट संग्राम भैया जगताप याच्यासाठी हे सर्वजण नेहमीच तटस्थ असतात आणि त्याचप्रमाणे या भागासाठी जेवढा विकासासाठी जेवढे निधी वगैरे किंवा मग सर्व काही सुखसुविधा नागरिकांना ज्या पाहिजे त्या देण्यासाठी सदैव हे सर्वजण तत्पर असतात। तर या ठिकाणी मी एवढे बोलू इच्छिते की आज आपण जे पाहतोय की आजूबाजू सर्व परिसराचा कायापालट होत आहे आणि वार्ड क्रमांक 1 हा 1 नंबर वार्ड क्रमांक व्हावा असा सर्वांचाच निर्धार आहे। तर एवढे बोलून मी माझे शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय तसेच कार्यसम्राट नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो की प्रभाग क्रमांक 1 चा विकास हा सर्व शहरामध्ये 1 नंबरनी चालू आहे आणि त्यातूनच आज आपण राधाकृष्ण नगर, दत्तनगर, वैभव लक्ष्मी कॉलनी अंतर्गत ड्रेनेज लाईनचा कामाचा उद्घाटन समारंभ किरणताई बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच संपन्न झालेला आहे आणि आपण पाहतोच की ह्या परिसरातील प्राईम पार्क असेल, ऑरा टॉवर असेल, तसेच नक्षत्र कॉलनी असेल, बांगडेवाला हाऊसचा परिसर असेल, या भागातील जवळपास 5 कोटीचे ड्रेनेज लाईन आणि काँक्रिटीकरणाचे कामं पूर्णपणे झालेले आहेत आणि आता आपण तो टप्पा संपून या टप्प्यातील कामाचा प्रारंभ करत आहोत। आपण जाणतोच की प्रभाग क्रमांक 1 मधील 95% कामं संपतदादांच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत। भिस्तबाग महालाचाही लवकरच एक पर्यटन केंद्र म्हणून त्याचं उदयास येत आहे। या परिसरातीलच नाही तर संपूर्ण शहरातून त्या ठिकाणी नागरिक हा परिसर पाहण्यासाठी लवकर सर्व नागरिक दिसतील आपल्याला आणि आपल्या परिसरातील राहिलेला विकास ही संपतदादांच्या माध्यमातून लवकर आपण पूर्ण करणार आहोत असे आज किरणताईंना मी ग्वाही देतो आणि सर्व नागरिक आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।